गॅसवर एक पॅन गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये धणे, दालचिनी, लवंग, काळी मिरी, चक्रीय फूल, हिरवी विलायची आणि दगडफूल टाकून खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आणि यामध्ये पांढरे तीळ देखील भाजून घेणार आहोत. सुक्या खोबऱ्याचा कीस भाजून घ्यायचा. आणि आता कांदा, लसूण, आलं, टमॅटो, कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या एक खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. खडे मसाले थंड झाले की मिक्सरला वाटून त्यामध्येच कांदा, टमॅटोचं, कोथिंबीर आणि पाववाटी पाणी टाकून आपण मिसळ मसाला तयार करून घेतलेला आहे. कढईमध्ये तेल टाकून आलं लसूण पेस्ट, जिरे मोहरीची फोडणी देऊन कांदा, टमॅटो टाकून त्यामध्येच कोथिंबीर, बारीक तेजपत्ता आणि तयार केलेलं वाटण टाकून एक 5 मिनिटं परतून घेऊया. परतलेल्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत आणि तेल सुटेपर्यंत हे देखील मसाले परतले गेले की त्यामध्ये मोड आलेली मटकी टाकून गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून एक 10 मिनिटं आपण ही मटकी शिजवून घेणार आहोत. आपली झणझणीत मिसळ रस्सा तयार झालेला आहे. आता फरसाणा घेऊन त्याच्यावर मिसळ रस्सा टाकून कांदा, कोथिंबीर टाकून घेऊया. आपला मिसळ